आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा फेम गोल्डमॅन पंढरीशेठ फडके यांचे निधन। पंढरीशेठ फडके विहीघरवाला बिनसोड छकडेवाला या गाण्याप्रमाणे रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रभर आपले नाव करणारा बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांनी अकाली एक्झिट घेतली आहे। दीर्घ आजाराने लाखो चाहत्यांचा शेट हिरावून नेल्याची हळहळ संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होत आहे। पंढरीशेठ फडके हे पनवेल तालुक्यातील विहीघर गावचे रहिवासी होते। बैलगाडा शर्यतींवर त्यांचे प्रचंड प्रेम होते। कोरोना काळात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती। मात्र महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष असलेले पंढरीशेठ फडके यांनी या काळात अनेक मंत्री, आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवले आणि शर्यती सुरू करण्यास अपार मेहनत घेतली। बैलगाडा शर्यती सुरू झाल्या। मात्र बदलापूरमध्ये मागील वर्षी 2 गटात झालेल्या गोळीबारात प्रतिस्पर्धी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपातून पंढरीशेठ फडके यांना जेलवारी करावी लागली। नुकतेच ते जेलमधून बाहेर आले होते। आता पुन्हा नव्याने जोमाने ते इनिंग सुरू करत असताना अचानक त्यांना आजारपणाने ग्रासले। पंढरीशेठ फडके यांना मधुमेहाचा प्रदीर्घ आजार होता। नुकतेच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती। पाय कापण्यात आल्याने त्यांना त्यांचे सहकारी उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असत। मात्र पंढरीशेठ यांनी हार मानली नव्हती। त्याच उत्साहात ते आपली बैलगाड्याची आवड जोपासत आपल्या चाहत्यांच्या आग्रहासह अनेक शर्यतींना भेटी देत असत। मात्र दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने त्यांना गाठलेत आणि लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पंढरीशेठ अनंतात विलीन झाले आहेत। या वृत्ताने त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे। आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।